लोकसभेचा रणसंग्राम चालू झालेला आहे। आपण पारनेर तालुक्यातील देवीभैरे फाटा या ठिकाणी आज आलेलो आहोत। खासदार सुजय विखे यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे, तर त्यांच्या विरोधात उमेदवार कोण असतील चर्चा आहे निलेश लंकेंच्या नावाची। या ठिकाणी काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया की नक्की या भागाचा कोण विकास करू शकतं किंवा काय वातावरण असेल। दादा राम राम। नमस्कार। तसे आता सुजय विखे हे पूर्वीचेच खासदार आहेत पूर्वीचे, आता त्यांना निश्चित उमेदवारी जाहीर झालेली लोकसभेची। त्यांच्या विरोधात आता सध्या जर पाहिलं तर पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके असण्याची दाट शक्यता आहे। जर निलेश लंके असतील तर लढाई कशी होईल? लढाई तशी ती अटीतटीचीच होईल, एकतर्फी नाही व्हायची। एकतर्फी नाही व्हायची। हे सुजय विखे नाही सोपं नाही, निलेश लंके नाही सोपं नाही, सोपं नाही आहे। पण कामं कोणाची आहेत? कामं आहे ना, देशाच्या दृष्टीने किंवा समाजाच्या दृष्टीने पाहिले तर दोघांनी कामं केलेली आहेत, पण शेतकऱ्यांच्या दृष्टीने पाहिलं तर थोडंसं केंद्र शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे शेतकरी लोक नाराज आहेत। शेतकऱ्यांचा भाजपला काय फटका बसल? बरं, 100% बसेल, 100% बसेल। कांदा निर्यात बंदी थांबवली, निर्यात बंदी, दुधाचे भाव कमी केले, म्हणजे शेतकऱ्याच्या मालाला थोडक्यात किंमत वर्षभरात दिली गेलीच नाही जास्त। मग तरी तुमचं मत काय वाटतं की जर समजा हे दोन उमेदवार असेल तर दोघात अधिक कोण राहील? नाही, आता तसं निश्चित काय सांगता येते निश्चित कोण राहील, पण प्लसमध्ये तसं पाहिलं तर आज सुजय विखे आता थोडेसे असल्यामुळं ते राहू शकतात। पडणार आहेत ते। कोण पडणार आहे? विखे। का बरं? शेतकऱ्यांचं फार वाटोळं केलं त्यांनी। काय केलं बोला ना। काहीच नाही। अहो कांदा 10.5 रुपये, काळीच पट्टी आली, मजुरीसुद्धा भागली नाही त्याच्यात। कशामुळे झालं हे? कशामुळे झालं आता काय माहिती कशामुळे झालं। निर्यात बंदी। जर कांदा निर्यात झाला असता तर आज बाजारभाव काय असता? आता 25-26 रुपये तरी पाहिजे आता आज। किमान 30 रुपयाच्या पेक्षा बाजारभाव असता जर निर्यात चालू असती तर, कारण ज्या वेळेला निर्यात बंदी झाली त्यावेळेचाच कांदा आपला 27 ते 28 रुपये रेट होता। 26-27 रुपये पाहिजे आता आजही बी, तरच भागलं। हां, तुम्हाला काय वाटतं? काय माहीत कारण काय माहीत। विकास कामं केलेत त्यांनी भरपूर। लंकेंनी कामं केलीत का? हां, काय एखादं ठोस काम? तुमचं गाव कोणतं? बावळा। काय काम केलं तिथं? बरेच बांधारे आणले त्यांनी तिथे। ही निवडणूक लोकसभेची आहे, असू द्या ना मग, तरी कोण भारी राहील? लंकेच बाहेर राहील। बाबा म्हणतात की तोडीस तोड असा सामना राहील, काय वाटतं? हां, तोडच राहणार दोघांच्या बी सध्या। याच्यामुळं सरकारला त्यांनी हेच केलं नाही, वरचे अधिकार काहीच नाही। दुधाचे पार मारलं नाही, कांद्याचे मारलेले त्याच्यामुळं बाग। पण आता आमच्याकडं आहे बाबा, आम्ही ठराविक विखेंना मानणारे आहेत। तुमचं गाव कोणतं आहे? बावळवाडाचे। विखेंना मागण्याचं कारण ना आमचं पहिल्यापासून आमचं आहे गावचं थोडंसं वर्चस्व त्यांचं। हां, विखेंचा गट आणि कोडेदाराचं असं विश्वनाथ लंकेंच्या कामावर काय सांगा? नाही, मग कामं दिले त्यांनी, आता 2.5 लाखाचे कामं दिलेत बांधारे आमच्या गावात चालू आहेत। असं चालू आहे सगळं। निलेश लंकेंची कामं आहे, पण तुमची पसंती विखेंलाच असणार का? विखेंनी कामं दिलेली आहेत आमच्याकडे तशी। आता आम्ही काही ठिकाणी विचारलं तर म्हणले विखे इकडे कधी आलेच नाही। नाही, विख्या तसं गावात नाही आलं, पण कामं बाकीच्यांनी आणलेली आहेत इथं आमच्याकडे गावात। निलेश लंके तुमच्या तालुक्याचे आमदार आहेत, जर ते लोकसभेला उभे राहिले तर तालुक्यातून कसा कल राहील? तालुक्यातून 75% राहील इथं। इतकं मोठं? हां, राहील 75%। बाकीच्या तालुक्यांचं नाही आम्ही सांगत बा। तुमचं काय असेल? हां, तुमचं कल कोणाला? आमचं आहे ना आता बाकीचं भाजपचाच आहे आमचा। भाजप का आवडतं? लोक तर म्हणतात तर महागाई आहे, वरचे ना केंद्रात भाजप पाहिजे, खाली हे पाहिजे ना, असं आपलं पण जर भाजप दिलं तर शेतकरी मरतोय ना, असं हां, त्याचं म्हणणं आहे। ते आहे ते सांगितलं ना मग त्याचं चालेल। ते तर म्हणतात की केंद्रामध्ये मोदीच पाहिजे। अहो आता त्यांनीच सांगितले लंकेला 75% पाडणार आहे, भाजप 25% पाडणार आहे। भाजपवाले सांगा त्यात दुसरं काय आहे?
ते एका तालुक्यातलं सांगतात. मग एका तालुक्यातले 75 लीड पडलं मग रिवर्स झालं ना दुसऱ्या तालुक्यात ते एवढे समान होणार आहेत दुसऱ्या ह्याच्यात. निवडणुकीचं वारं काय आहे, कानाव येतं का नाही? काय आता जवळजवळ जे साबण ये नाही शवन करायचं जे व्यवस्थित आपल्या नजरेने. कोण कोण उभं राहणार आहे? काय मला एवढं सांगता येत असे खासदार कोण आहे इथले? खासदार हां खासदार कोण आहे तिथले? मला नाही सांगता यायचं. खासदार माहित नाही. आमदार निलेश लंके कसं काय काम? निलेश लंकेचं काम कसं? बरं आहे, समाधानी आहेत का तुम्ही? चालूच आहे आता. काय जवळजवळ आहे एवढं लय कोण त्याच्यातलं काय एवढं काळात आहे काय आपल्यासारख्याला. आता तुमच्या सारख्यालाच कळायला पाहिजे, कामं होतात का नाही होतात का, पूर्वीच्या आणि आत्ताच्या मध्ये बदल काय आहे? चालूच आहे, चाललंय. आता ऊन जसं लागतंय तसं निवडणुकीचं पण वारं वाहतंय. काय वाटतं तुम्हाला? आता काय वाटायचं आम्हाला खुश आहेत का तुम्ही सरकारच्या कामगिरीबाबत? सरकारच्या कामगिरी बात नाही खुश आम्ही. कारण काय? शेतकऱ्याच्या मालला बाजार नाही ना. इथले तुमचे खासदार आहे सुजय विखे, कधी आवाज उठवलं का त्यांनी? कधी आले तिकडे आमच्याकडे? आलेच नाही. कधी आलेत तुमचं आमच्या गाव कोणतं आहे? माझं हेच गाव आहे. पण इकडे नाही येऊ द्या, परंतु तुमची जी जी कामं व्हायला पाहिजे संसदेतली ती कामं केलीत का? आता कुठे काम आहेत त्यांची कामच काय आमच्या वडीलला काही कामं नाही. तशी त्यांनी इकडं आताशी इकडं त्यांनी डोकं घातले, बाकी दुसरं काहीच नाही आमचं म्हणणं. आताशी म्हणजे निवडणुकीच्या हा तोंडावर. हा नाही तर इथून मागं आत्तापर्यंत काहीच नाही. मी खरं आहे ते सांगायला आम्हाला. आणि लंकेंच्या बाबत काय? लंकेंच्या बाबतीत ते सांगूच नका आम्हाला. कारण काय सांगता त्यांना? हां आत्तापर्यंत म्हणलं नाही कांद्याला बाजार देऊन आमच्याला बाजार देऊ, कायच काही नाही. हां लंकेंनी नाही दिली. काय नाही काय नाही. लंकेंचं कामकाज कसं आहे? विकास कामांच्या बाबत कसं? आमच्या गावात दृष्टीनं चर्चा आमच्या दृष्टीनं चांगलं नाही. विषय सांग. मग तुमच्या दृष्टीने विखे चांगले नाही आणि लंके चांगले नाही. विख्याचा नाही सवाल सांगत आम्ही वेचा सांगतो. लंकेंचं हां ते तर म्हणतात खूप कामं केली. काय काम कोरोनाच्या काळामध्ये मान्य आहे मी हॉस्पिटल केलं. हा. त्याला मान्य आहे. त्यांनी एका गावाला 3 कोटी रुपये जर दिले हां बरं. तर पारनेर तालुक्यात गावं किती आहेत? मला एक उत्तर तुम्ही 3 जण सांगा. 150-200 गाव असू हां. शकतात. 150 ते 200 गाव आहेत. 200 गावांमध्ये तो एका गावाला 3 कोटी दिले, तर इतर गावांना किती दिले? आता काय कोणत्या गावाला किती द्यायचं त्याच्यावर डिपेंड आहे ना. एखाद्या गावाला 10 कोटी पण जातात, एखाद्या गावाला 1 कोटी येतात. हां काय तुमची नाराजी काय नक्की? गावाला काय पैसे दिले नाही म्हणून का कसं? पैशाचा मग यांनी ही भूमिका करूच नाही काय भूमिका केली? का तुम्ही आम्ही ह्या गावाला आमके एवढे पैसे दिले. भेदभाव केला नाही पाहिजे हा का? मग मतदान नसेल दिलं म्हणून भेदभाव? मतदान करून त्यांनी ही शाळा का केली? हां मशिदीला सांगितलं का आम्ही 50 लाख रुपये देऊ. मशिदीला 50 लाख नाही, 50 पैसे पण आले नाही. बर. हां हे कुणी केलं होतं असं? हे यांनी केलेले. निलेश लंकेने. हां आश्वासनं दिली, मतं घेतली, पण पूर्ण काही ते पूर्ण केली नाही. मग आता जर सुजय विखे विरुद्ध निलेश लंके अशी लढाई झाली तर तुम्ही कोणाच्या बाजूने असाल? आम्ही ह्याच्या विखेच्या बाजूला राहणार आम्ही. आता शेतकऱ्यांच्या दृष्टीने जर बनले तर मोदी सरकार चांगलं नाही असं शेतकरी म्हणतात. मग आता असं कसं होईल? असं कसं म्हणते? शेतकऱ्याच्या बाजूने नाही, हां पण बाकीच्या मुद्द्यांच्या मोदीचा विचार करा ना तुम्ही. मग 70 वर्षात काँग्रेसला जे जमलं नाही ते मोदींनी केले. आणि शेतीच्या बाबतीमध्ये किती शेतकऱ्यांचं असं कल्याण होते. आता ही पवारांची जी लाट वाहते हां त्याचा काय फायदा होईल? कोणत्या शरद पवारची. हो. आणि शरद पवार कृषी मंत्री राहिले, त्यांनी का नाही शेतीला बाजार दिले. केंद्रीय मंत्री होते ते, त्यांनी कुठं बाजार दिले शेतकऱ्यांना? दिले का? आणि मग यांच्या नावाने जरी समजा शेतकऱ्याकडे दुर्लक्ष झालं असं 10%, पण बाकी 90% कामं मोदीची ओकेच आहेत ना. त्याच्यामध्ये काय आहे का? संरक्षणाचा निधी, बाकी सगळ्या गोष्टी किती मोदींनी केल्यात. 70 वर्ष रेंगाळलेले प्रश्न मोदींनी सोडवलेत का नाही?
शेतकऱ्यांमध्ये शेतकऱ्यांच्या सुद्धा मालाला बाजारभाव दिला पाहिजे होता. मोदी पुढचं ते मोठं अपेक्षा असं नाही वाटत का? नाही नाही, अपेक्षा तशी 70 वर्षापासून होती हो. काँग्रेसने कुठं बांधील भाव दिले शेतीला. जेव्हा स्वतंत्र झाले तेव्हापासून शेतकरी, मोदी किती वर्ष आहे? 10 वर्ष झाले आणि हे 50 वर्ष होते. मग यांनी कुठं काय केले? आता आपल्या इथं लढत होती सुजय विखे हा. विरुद्ध पवार गटाचे की अजित पवार गटाचे लंके. हां, मग आता काय होईल चित्र? तरी मोदी पाहिजे म्हटल्याच्या नंतर सुजय विखे. हां, नरेंद्र मोदी काम करतोय इथं आलंच पाहिजे असं काहीच नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे. काय उत्तर आहे तुमचं? अहो ते बरोबर आहे, पण काय केले का सांगा ना पुढं त्यांच्या बसनी काय केलं. संरक्षण असेल किंवा देशाला हा, पण संघटित काय करायचं केले असेल. सांगा ना. हां. काय केले, काय काम केलं हे करून दाखवलं पाहिजे ना त्यांच्या बसनी सुद्धा. वरून 50 कोटी आला समजा निधी, तो कुठं वापरला हा समजलं पाहिजे ना. मग आता हे रस्ते, ह्या गाड्या गोड्या, हा विकास नाही तर काय मग? हा विकास याचा टॅक्सच भरतील ना लोक. तुम्ही आज रोडवर गाडी चालू आहे, तुम्ही ते टॅक्सच जातं ना तुमचा कापून गाडीचा मोटरसायकलचा कोणती विकास वाहन. कामं झालेत यापूर्वी असे रस्ते होते का? हां, आता हे जे अहो चांगले रस्ते आहे, हा याच्यावर रस्ता होते का? झाला हा मलाही मान्य आहे तुमचा, हां. पण याला टॅक्स आहे ना. शेतकऱ्याच्या गाडीचा टॅक्स आपण कापून घेतो का नाही वाहनाचा. मग ह्यो पैसा कुठे गेला? तर शरद पवार कृषी मंत्री होते तेव्हाही काढला नाही, जायचा, सगळीच घेतात ना सगळेच मग, काढलं जायचं. सगळीच घेतात. बदल काय काँग्रेस आणि शेतकऱ्याच्या फक्त मालाला बाजार नाही याच्यावर आम्ही सरकारवर नाराज. तुमचं मत काय? शेतकऱ्याच्या मालाला बाजार दिला पाहिजे, शेतकऱ्याला आरक्षण दिलं पाहिजे. शेतकऱ्याची पोरांची आज लग्न नाहीत. सुजय विखे येथील निवडून तिथं तर पुढचं काय होतं आता कोणाचं. निलेश भाजपमध्ये लंके उभं राहून हां, भाजपमध्ये अहो ते कोणी काय उभं राहू द्या, भाजपमध्ये राहू द्या, राष्ट्रवादी राहू द्या, कोणी काय राहू द्या, सत्तेसाठी कोणी कुठे जातो. निलेश लंके विरुद्ध सुजय विखे अशी जर लढाई झाली तर कोण जिंकल? ते आज नाही सांगू शकत कोणाच्या मनात. वेळेला काय होईल, वेळेला ज्याचं कर्तृत्व आहे त्याला ते मतदान कोणी करणार.